तर ही आज माझी कविता सगळं लग्न झालेल्या बहिणींसाठीच. आई म्हणे तुझी तयारी झाली नाही का बाई, आई म्हणे तुझी तयारी झाली नाही का बाई, आणि यंदाही मला तुझ काही खरं दिसत नाही. मी हसली आणि म्या म्हणलं तिले, अहो आई याचं होतं ना मले, पण आई मी किती दूर हो बिचारे माहित नाही का तुले. आई म्हणे हो बाई, आई म्हणे हो बाई मी समजून घेईन, पण दिवसावर बाई भाऊ तू या किती वाट पाहित. 4 दिवस झाले म्हणे दादा लय खुश आहे, 4 दिवस झाले म्हणे दादा लय खुश आहे. आणि त्या पाहुण्याला म्हणणं म्हणे बाई तुला धाडते का काय. म्या म्हणलं आई तू त्याला समजावून सांगजो, म्या म्हणलं आई तू त्याला समजावून सांगजो, आणि लहान बहीण आहे ना तिथं तिच्याच हातानं माया नावाची राखी बांधजो. एका दिवसापुरतं मला याले पुरते का आई, एका दिवसापुरतं मला याले पुरते का आई. आणि तो लहान आहे त्याला तूच समजावजो बाई, तसा तो समजूतदार आहे समजून घेईन, तसा तो समजूतदार आहे समजून घेईन. आणि जरासा काही बोललाय तर मी ऐकीन आणि सोडून देईन. तुला तर माहित आहे ना आई माया मागं किती व्याप आहे, तुला तर माहित आहे ना आई माया मागं किती व्याप आहे. आणि तिथे मी आली तरी कुठं माझ्या जीवाला सुख आहे. आई म्हणे बाई आली असती तर बरं झालं असतं, आई म्हणे बाई आली असती तर बरं झालं असतं. आणि बहीण भाऊ सोडले तर या जगात कोणी कोणाचं नसतं. तिचं ऐकून माय मन भरून आलं, तिचं ऐकून माय मन भरून आलं. आणि गचकन त्या आठवणीनं मला माया लहानपणात नेलं. मले भाऊ झाला, मले भाऊ झाला असं मी साऱ्या गावभर सांगितलं होतं. आणि रक्षाबंधनसाठीच तर होय मी तिला देवाजवळ मागितलं होतं. भेटला बाई हक्काचा भाऊ आणि काळ कसा डोळ्यापुढून सरसर गेला, भेटला बाई हक्काचा भाऊ आणि काळ कसा सरसर डोळ्यापुढून गेला. आणि आता माया बी लग्न झालं आणि माया भाऊ बी मोठा झाला. काळ बदलला पण आम्ही बदललो नाही, काळ बदलला पण आम्ही बदललो नाही. आणि मी रक्षाबंधनले नाही जरी आली, मी रक्षाबंधनले नाही जरी आली तरी त्याच्यावरचं माझे प्रेम कमी होते का बाई. आणि जाऊ दे ना मोबाईलचा जमाना आहे, आणि जाऊ दे ना मोबाईलचा जमाना आहे. मी त्याला व्हिडिओ कॉलवर पाहिन आणि त्याला सांगजो एका दिवसापुरतं राहू दे, मी दिवाळीला आली की चांगले 10-15 दिवस राहील. आणि त्याला सांगजो मी दिवाळीला आली की चांगले 10-15 दिवस राहील.